डॉक्टर आहेत, त्यांनी स्वस्थ राहण्याचं लक्षणसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. स्वस्थ राहायचं असेल तर लिहा, परंतु लिहिण्यासाठी ताई अस्वस्थ असणं खूप आवश्यक असतं. अस्वस्थ असल्याशिवाय आपण लिहू शकत नाही. नंतर ही अस्वस्थता स्वस्थ होत जाते आणि नंतर लिहत जातो. धन्य आम्ही तुका देखील काय असेल तुकोबामध्ये की त्याला पाहून आम्ही धन्य झालो. 400 वर्षानंतरही आपण आज तुकोबाचे शब्द लिहून त्यांच्या समर्थाने हा पुढचा सगळं शब्द प्रपंच करतो आहे. परंतु तो तुका आपल्यासोबत नाही आता, परंतु असे हजारो छोटे छोटे तुकाराम आपल्या अवतीभोवती कायम असतात. तर त्यांच्याकडे पाहायचं आणि म्हणायचं की धन्य आम्ही तुका देखील. आता इथं मनोज बोबडे आहेत, किशोर कवटे आहेत, नरेश बोरीकर, प्रदीप देशमुख सर आहेत, विद्याधर बनसोड आहेत, धनराज खानोलकर सर आहेत, इथे पद्मरेखा मॅडम आहेत. हे तुकारामच आहेत. तर आम्ही म्हणू शकतो की आम्ही धन्य आहोत की आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी पाहिलं. मी पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत रुपेश नेतनराव सर. आयुष्य व्यस्तांना हा त्यांचा संग्रह प्रकाशित आहे. त्याला रसिकराज संस्था आणि पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तांत्रिक क्षेत्रात एका महत्त्वाच्या जबाबदारीवर असताना सुद्धा आपलं कवी मन सांभाळून ठेवणं हे खूप अवघड जातं. परंतु नोकरी हा भाग वेगळा असतो आणि स्वतःच्या जगण्याची जी ऊर्जा असते ती खूप वेगळी असते. या दोन्ही गोष्टी सांभाळून आज आमच्या हाकेला देत रात्रपाळी करून साहेब विचारलेले आहेत. ते यासाठी की त्यांना नंतर कुणी पुन्हा बोलावू नये. म्हणजे बोलावू नये म्हणजे इथे बोलावू नये असं नाही, तिकडे ड्युटीवर बोलावू नये. कारण आमचे राजगडकर सर आहेत, त्यांचा एक पाय जरी तसला तरी त्यांचं मन मोठं आहे आम्ही जाणू शकतो. तर अशा मी नेतनराव सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि भाष्य थोडक्यात व्यक्त करावं. स्वागत आहे सर. धन्यवाद. सर्वप्रथम आदरणीय दिवंगत ॲडव्होकेट एकनाथ साळवे सरांना अभिवादन करतो. ताईंना नमन आणि ॲडव्होकेट जयंत साळवे सर यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देतो. मी रुपेश नेतनराव ऊर्जानगर CSTPSमध्ये काम करतो. सरांचा फोन आला, प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही आहात, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. ही पहिलीच वेळ आहे माझी अशी कुठे जायची प्रमुख अतिथी म्हणून, आणि आवडला मला. तर सरांनी सांगितलं त्यांचा पत्रलेखनाचा जो प्रबंध आहे, जे पुस्तक उपात ते आपल्यासमोर म्हणजे आज इथं लोकार्पण सोहळा इथं संपन्न झाला, तर त्याकरता तुम्हाला यायचं आहे. त्याआधी फेसबुकवर तसेच व्हॉट्सअपवर मी त्यांची बरीच पत्रे वाचली आणि हा माणूस किती हळव्या आणि संवेदनशील मनाचा आहे याची प्रचिती आहे. लहानपणापासून आपण एक खेळ खेळायचो बघा, मामाचं पत्र हरवलं, त्यानंतर शाळेत गेल्यानंतर पत्रलेखनाचे धडे मिळाले, मग पुढे गेल्यानंतर तिला लिहिलेली किंवा त्याला लिहिलेली, पोचलेली किंवा न पोचलेली किंवा विनापत्त्याची काही पत्रे, अशी पत्रे पुढे घेत गेली. आणि त्यानंतर जेव्हा बाहेरगावी शिकायला गेलो, नंतर मग आईवडिलांची आलेली पत्रे, मग आपण आईवडिलांना पाठवलेली पत्रे. आईचे आलेले पत्र तर मी इतक्यांदा वाचायचो की ते पाठ होऊन जायचे माझे, आणि तो एक ठेवा होता. जुन्या काळात सगळ्यांना आठवत असेल की पत्रांचा घरी ना ते असं टाचन करून ठेवायचे ताराच्या ह्याला, आणि एक जेव्हा अशी कौलांची घरे वगैरे राहायची तेव्हा ती पण असं लटकून ठेवायचं त्याला, आणि ते पत्र कुठेही जात नव्हतं. तो काळ गेला कदाचित. आता फक्त मला वाटतं पोस्टल डिपार्टमेंट हे कार्यालयीन कामकाजासाठी जे पत्र आहे त्याचं भरोशावर चालतं. बाकी तर आपण व्हॉट्सअप, फेसबुक आणि प्रत्यक्ष फोन करूनच बोलतो. तर असो, हा जो पत्रसंग्रह आहे सरांचा मित्रा ह्या नावाने, तर मित्राबद्दल काय बोलायचं. मित्र हे नातं आता सगळ्यांनाच माहिती आहे, त्याबद्दल बोलणं. परंतु मित्र हे असं आहे नातं की जिथे बंधन नाही तरी बंधन आहे.
प्रत्यक्ष नातं नाही तरी सुद्धा नातं आहे. आपल्याला जे वाटतं ते आपण मित्राला बोलू शकतो. मित्र आपल्याला त्याच्या काही 4 गोष्टी सांगू शकतो. आपल्याला जे बोलावंसं वाटतं ते तो ऐकतो आणि त्याचं पण ऐकवतो. चुकत असेल तर प्रसंगी पाठराखणी करतो आणि खडसावणी सांगतो. तर असा हा मित्र असणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाला. जसं या आधी पण सर म्हणाले की मित्र असणे ही खूप मोठी दौलत आहे. आणि खरंच, कारण मित्रच आपल्याला वाट दाखवतो असं मला वाटतं आणि त्याच्यावर आपण भरोसाही ठेवतो. म्हणजे वडिलांनी जर सांगितलं ना ती गोष्ट तेवढी पटत नाही जेवढी मित्राने सांगितलेली पटते. हा प्रत्येकाचा अनुभव असेल कदाचित. हे पुस्तक जेव्हा हाती आलं तर तेव्हा त्याचं खूप सुंदरसं मुखपृष्ठ बघून खूप आल्हाददायक वाटलं आणि खूप छान वाटलं की वा, काहीतरी छान आहे. प्रस्तावनेपासून म्हणजे पहिल्या अक्षरापासून वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण वाचूनच पुस्तक खाली ठेवण्यात आलं. कारण इतकी ओघवती, रसाळ आणि समृद्ध भाषा ह्या पुस्तकामध्ये आहे, त्या पत्रांमध्ये आहे. साधारणतः 1 ते 1.5 पान किंवा जास्तीत जास्त 2 पानापर्यंतची पत्र आहे ती. या पत्रांमध्ये सुरुवातीला जगजीत सिंगच्या गझलांच्या काही ओळी आपल्याला तिथे मंत्रमुग्ध करतात. आपण त्या गझल ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, परंतु पुन्हा आणि त्यातून लेखकाने घेतलेला बोध आणि त्यावरून त्याने मित्राला केलेलं संबोधन आणि नंतर प्रबोधन हे असं येत जातं. लेखकाने सांगितलेलं आहे पुस्तकातही की GNच्या कथा, ग्रेसच्या कविता, जगजीत सिंग यांच्या गझला आणि तुकोबांचे अभंग ह्या त्यांच्या दुखऱ्या नसा आहे. त्याचबरोबर जेव्हा पत्र लिहावंसं वाटतं त्यांना तेव्हा आतून काहीतरी धुमी यायला हवी, त्या भावना उचंबळून यायला हव्या आणि उसवल्यागत त्या पुस्तकात, त्या पत्रामध्ये झरायला हव्या, पाझरायला हव्या. तेव्हाच ती भावना त्यापर्यंत पोहोचेल असं लेखक म्हणतातच. ह्या प्रत्येक पत्राबद्दल किंवा त्याच्या भूमिकेबद्दल बाकी भाष्यकार मंडळी हे आपल्याला सांगतीलच, त्यामुळे मी विशेष काही सांगत नाही. मला आठवतं अजूनही की 10 ऑक्टोबर 2021 रोजी आमच्या साहेबांकडे काव्य मैफिल झाली आणि तिथे ॲडव्होकेट जयंत साळवे सर यांची भेट झाली. कविता ऐकल्या, त्यांनी काही गझला सांगितल्या आणि तिथून हा मैत्रीचा प्रवास पुढे सुरू झाला. नंतर आमचं फोनवर बोलणं झालं, मध्ये 1-2 भेटीगाठी झाल्या, त्यातही विचारांची देवाणघेवाण झाली आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं वाचन अफाट आहेच. डॉक्टर आहा साळुंके, भालचंद्र नेमाडे, GNची पुस्तके, पु ल देशपांडे यांची पुस्तके आणि इतरही ते वाचत असतातच. त्यांचा पत्रलेखनाचा हा जो प्रवास आहे त्यासाठी त्यांनी जे सांगितलं आहे की प्रवीण दवणे यांच्या सावरगे भाग 1 ते 4 GNचे पत्रे, निवडक पत्रे जी त्यांनी सुनीताबाईंना लिहिलेली होती, त्यात ते असं नमूद करतात की काही पत्र तर 20 ते 30 पानांची सुद्धा होती. मनोहर सप्रे सरांच्या सांजी आणि यानंतर ते पत्र लेखनाला थोडं सिरियसली घ्यायला लागले आणि तसे लिहायला लागले. आणि त्यांची पत्र वाचताना आपल्याला जाणवतं की किती, हा शब्द त्यांनी वापरलाय बरं, आतड्यापासून हा शब्द आहे आणि तर मित्र असा आहे, तर हा शब्द पण बऱ्याचदा आलेला आहे. तर हे शब्द आपल्याला अतिशय खोलात नेतात आणि आपण त्या पत्राशी जुळल्या जातो. वाचताना हा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून आपण खुद्दच आहोत असंही वाटतं. सुरुवातीची जी काही पत्रे आहेत ज्यामध्ये घरोघरी झाले कवी, हे वाचून तर मला असं वाटतं हे कदाचित माझ्यासाठीच लिहिलेलं असेल. अशीही बरीचशी पत्रे आहेत आणि याच्यावरून मला हे सांगावं असं वाटतं की ह्या पत्रसंग्रहामध्ये जी पत्रे लिहिली आहेत त्याचा नावाचा उल्लेख कुठेही नाही. बऱ्याचशा पत्रांमध्ये तुझा जयंत असं आलेला आहे, एका पत्रात आय थिंक तुम्हा दोघांचाही जयंत असं एक आलेलं आहे. सगळ्या पत्रांचा शेवट हा तुकोबांच्या अभंगाने झाले आहे, शेवटची 2-3 पत्र सोडली तर ह्या माणसाचं वाचन किती प्रचंड आहे, हा माणूस किती हळव्या मनाचा, संवेदनशील मनाचा आणि दिलदार वृत्तीचा आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं आणि आम्हाला तर प्रत्यक्ष कळतं. कवितेच्या ओळी वाचून सरांचे पाणवलेले डोळे मी बघितले. आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यातले सांगितलेले प्रसंग, त्यांना मित्रांची, त्यांच्या सुविद्य पत्नींची त्यांना मिळालेली साथ आणि त्यातून ते बाहेर आले.
सोबतच मुलगी आणि मुलगा यांचा उत्कर्ष याने ते सुखावून जातात. तर ही पत्रे सगळ्यांनी वाचावी आणि खरंच वाचण्यासारखी आहे. प्रिय मित्रा ह्या शब्दानंतर ह्या पत्रांची सुरुवात होते. गझलेच्या काही ओळी येतात, मग आपण त्याचा सरस त्यांचा अर्थ समजून सांगतात आणि त्याचं जीवनाशी तत्वज्ञान काय आहे ते समजून सांगतात. प्रबोधनपर काही गोष्टी होतात आणि हे असं आपण संभाषण करतो असंच होतं. तुकोबांच्या ओळीने पत्राचा शेवट होतो आणि शेवटी तुझा जयंत असं म्हणून पत्र संपतं. तर हे पत्र आपण, हा पत्रसंग्रह आपण घ्यावा. हा पत्रसंग्रह तुम्हाला फक्त एका वाचनासाठी नाही तर आयुष्यासाठी कामात पडेल असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. कारण जिथेही आपण कुठेतरी अडखडलो आहे, थांबलो आहे, एकटे पडलो आहे, तर हा मित्र तुम्हाला नक्कीच सांगेल आणि हा मित्र तुम्हाला त्यातून थोडा वेळ का होईना बाहेर काढेल, जगण्याची नवी उर्मी देईल आणि परत तुमचं आयुष्य सुरळीत पूर्ववत चालू राहावं यासाठी शुभेच्छा केली. इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.